आज ह्या कुत्र्याला कोण काय मारल तर काय माहिती, याच्या कमरामधून पूर्ण हाडच तुटून गेलतं आणि हे कुत्रं खूपच रडायला लागलतं. तर मित्रांनो, नक्की ह्या कुत्र्यासोबत काय घडलं होतं मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. ब्लॉग पूर्ण बघायचं विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून मस्त असं टीव्हीवर बालवीर लागल तर बघत बसलो. एकदम आम्ही लहानपणी पण असंच बघत बसायचो. मग घरी पण कोणी नव्हतं आणि मम्मी पप्पा गेले होते लग्नाला. मग दूध आलं होतं, दूध गरम करायला ठेवलं गॅसवर आणि त्यानंतर भूक पण भरपूर लागल ती म्हणून खिचडीची तयारी वगैरे केलो. मग भावानी खिचडी वगैरे बनवलं, एक नंबर अशी खिचडी बनवली होती. मग दोघं बसून जेवण वगैरे केलो. जेवण केल्यानंतर डॉगेश भाईचं पण जेवण बाकी होतं म्हणून त्याला दुधामध्ये चपाती कुस करून नेऊन ठेवलो. त्यानंतर मला गावाकडे जायचं होतं, मस्त आपली बाईक काढलो आणि मस्त असं निघालो गावाकडे जाण्यासाठी. आणि वरून ऊन पण भरपूर लागत होतं, पण मी कसं बस गावाकडे आलो. तर बघू शकता पुढे जे गाव दिसलाय ते आमचंच गाव आहे. मग गावाकडे आल्यानंतर पहिलं तर बॅग वगैरे ठेवलो घरामध्ये. मग त्यानंतर इकडे झाडाखाली येऊन बघितलं तर काय आपला डॉगेश भाई झाडाखाली निवांतपणे बसला होता. मग त्यानंतर मी नवीन घेतलेला लॅपटॉप आजी आजोबाला पण दाखवलो आणि असंच दुकानात बोलत बसलो होतो. तेवढ्यात माझं या पुड्यावरती लक्ष गेलं, ज्याचे की नाव लाडकी बहीण होतं, कोणची करारी भेंडी, काही फायर, अशी काही काही वेगळे वेगळे प्रकारचे नाव होते. मग त्यानंतर घरच्याच आंब्याच्या झाडाचा एक आंबा तोडलो. मस्त त्या आंब्याला आजीला कापायला लावलो. कापल्यानंतर मध्ये मस्त मीठ मिरचू वगैरे टाकलो आणि निवांतपणे खात बसलो. एवढं एक नंबर लागला होता का नाही आंबा, काय सांगू तुम्हाला. आणि असा आंबा खायचा असलं तर कुठे यावं लागते, फक्त गावाकड. मग आंबा खाऊन झाल्यानंतर मला थोडं जळकोटला जायचं होतं, काम होतं. मग काय आपली गाडी घेतलो आणि मी आणि आजोबा जळकोटला जाण्यासाठी निघालो. जळकोटला जाताना सनसेटचा जर व्ह्यू दिसत होता का नाही, एकच नंबर खतरनाक. मग तिथून आम्ही पेट्रोल पंपावरती आलो. पेट्रोल पंपावरती आल्यानंतर बघितलं तर काय इथं तर पेट्रोलच संपलं होतं आणि आमच्या गाडीमध्ये पण पेट्रोल कमी होतं. पण तसंच आम्ही वापस आलो. वापस आल्यानंतर इथं जाम मध्ये नाश्ता वगैरे केलो. नाश्ता वगैरे केल्यानंतर मस्त असा थंडगार ज्यूस वगैरे पिलो. ज्यूस पिऊन झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी निघालो. गावाकडे आल्यानंतर मस्त असा हातपाय वगैरे दिलो. त्यानंतर जेवण रेडी होतं, जेवण वगैरे केलो. जेवण वगैरे केल्यानंतर बघितलं तर काय घरचे तर आणि जेवतच होते. मग काय मी निवांतपणे झाडाखाली अशी बाज वगैरे घातलो आणि बाजूवरती निवांतपणे झोपी गेलो. एवढी जास्त थंडगार हवा सुटली होती का नाही, काय सांग तुम्हाला. असं सुख फक्त गावाकडेच भेटतं. पण तेवढ्यातच मला कुत्रं रडायचं आवाज येत होता म्हणून बाहेर येऊन बघितलं तर काय इथं ट्रॅक्टर पशी एक कुत्रं पडलं होतं आणि त्या कुत्र्याच्या कमऱ्यामध्ये काहीतरी हाणलं होतं, ज्याची की कंबर तुटून गेली होती. मग आम्ही त्याला थोडंसं पाणी वगैरे पाजवलं, त्यानंतर बिस्किट वगैरे खाऊ घातलो, पण ते पण त्याला नीट खाता येत नव्हतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला मुक्या प्राण्यांना काही खाऊ घालायचं नसलं तर कृपया करून त्यांना मारू पण नका, त्यांना काही करू पण नका. असं काही झाल्यानंतर बघितल्यानंतर खूपच असं वाईट वाटतं मित्रांनो. म्हणून मित्रांनो, मुक्या प्राण्यांना जनावरांना वगैरे मारत जाऊ नका. तर चला मी पण आता झोपतो. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून जावा.